माहेरी आल्यावर सखीचे सगळे कामं मी आईवर सोपवते आणि आईने आज सखीला इतकं जास्त तेल लावलं होतं. मी उठण्याआधीच आज इडली सांबारचा नाश्ता तयार होता. दुपारी गौरी आली स्कूलमधनं, संध्याकाळी दादा माझ्यासाठी ढोकळा आणि मेन म्हणजे माझ्या मनाला तृप्त करणारे अतुलचे पेढे घेऊन आला. संध्याकाळी आई गौरीला बाहेर फिरायला घेऊन आली आणि मस्त कढी खिचडीचा बेत होता. रात्री काहीतरी गोड खायचं होतं म्हणून आईला केक करायला लावला. त्यासाठी मैदा आणि खडीसाखर तिने एक एक वाटी घेऊन चाळून घेतली. नंतर 3 चमचे साय घेतली ती आणि एक वाटी दूध घेतलं आणि ते सगळं मिक्स केलं त्याच्यात. त्यानंतर त्याच्यात 1 चमचा तूप घातलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. साईडला कंटेनरला थोडंसं तूप लावून त्यात मैदा छान ग्रेस करून घेतलं आणि इकडे वेट मिक्सचरमध्ये तिने बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडं दूध टाकून पुन्हा छान मिक्स करून घेतलं. ते सगळं कंटेनरमध्ये ओतलं. त्यावर थोडे बदाम टाकले आणि 40 मिनिटानंतर इतका छान केक तयार झाला. ऑफकोर्स केक तर आमच्या गौरीनेच कापला. सगळ्यांना तो खूप आवडला. सखी सारखी आमच्या तोंडाकडे बघते जेव्हा आम्ही खातो आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस. थँक्यू.